नमस्कार दिदी मित्रांनो. अनुज पाडे एमपीएससी नेव्हिगेटरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या आर्टिकलची सिरीज कंटिन्यू करूयात. भाग 1 मध्ये आपण 1 पासून 80 पर्यंत आर्टिकल बघितले. सो त्याचे पुढचे आर्टिकल 1 बाय 1 सुरू करूयात आजच्या लेक्चरमध्ये. ओके, बघा आता त्या दिवशी आपण बघितलं होतं आर्टिकल 79 मध्ये संसदेची रचना होती, राईट आहे. 79 मध्ये काय दिलं होतं, संसद दिलं होतं. मग संसदमध्ये एक येते लोकसभा, एक येते राज्यसभा. राज्यसभाची रचना आर्टिकल 80 मध्ये होती आणि लोकसभेची रचना 81 मध्ये होती. एवढं आपण बघितलं होतं, जे महत्वाचं होतं एक्झामसाठी. तर या दोन गोष्टी लक्षात असू द्या, लोकसभा, राज्यसभा आणि संसद तिघं कंपॅरिझन मध्ये किंवा तिघं माहित पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिकल 82 प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्संयोजन म्हणजे काय होतं, डिलिमिटेशन है ना. डिलिमिटेशन कमिशन किंवा डिलिमिटेशन जे करतो आपण प्रत्येक जनगणनेनंतर आपण काय करणार आहे, ते परिसीमन आयोग एक स्थापन करणार आहे आणि तो बघेल की कसं बॉर्डर स्ट्रक्चर करायचं. तो ते 82 आर्टिकलच्या हिशोबाअंतर्गत येते. त्याच्यानंतर 83 संसदेच्या सभागृहाचा कालावधी. बघा लक्षात ठेवा, 83 जी हाऊसचा कालावधी येते म्हणजे लोकसभेचा कालावधी विचारला तर किती वर्ष, 5 वर्ष. आणि राज्यसभेचा कालावधी किती, तर राज्यसभा परमनंट सभागृह आहे, बट राज्यसभेचे जे मेंबर असतात त्यांचा कालावधी किती आहे, तर 6 वर्ष. एवढं लक्षात ठेवा. तर हे टेन्युअर आहे ना, ते 83 मध्ये दिले. कसं लक्षात ठेवू शकता, 8 - 3 = 5 होतं ना, तर 5 वर्ष कार्यकाल लोकसभेचा असतं, तर असं काय ते लक्षात ठेवा. तर लोकसभेचा कार्यकाल संबंधी पण तुम्हाला लक्षात राहील 83 मध्ये किंवा संसदेचा हौदचा कालावधी. त्याच्यानंतर संसदेच्या सभागृहाचा कालावधी 83. 84 मध्ये संसदेच्या सदस्याची अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन. बघा 84 आणि 102 हे लोक कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवा. 84 हे क्वालिफिकेशन सांगतं आणि 102 हे डिस्क्वालिफिकेशन बद्दल. ओके, म्हणजे संसद मेंबर बनण्यासाठी क्वालिफिकेशन किती पाहिजे, तर 84% मार्क पाहिजे. लक्षात असू द्या, जर का तुमच्याकडे 84% मार्क असाल तर तुम्ही क्वालिफाईड आहात, पण तुम्ही 102 असाल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. एवढं लक्षात ठेवा. तर क्वालिफिकेशनसाठी हे बघा 102 मी तुम्हाला दाखवू का, इकडे डायरेक्ट तुम्हाला दिसेल 102 संसद सदस्यांना अपात्र करणे म्हणजे डिस्क्वालिफिकेशन संबंधी जे पुढे आपण बघणार. सो क्वालिफिकेशन संबंधी लक्षात असू द्या, 84 मध्ये दिलेलं आहे जे तुम्हाला माहित पाहिजे. पुढचं बघा 85 संसदेचे अधिवेशन तहकूब करणे आणि विसर्जित करणे. जे आपण सेशन बोलवतो, सेशनचे ऍडजॉर्नमेंट बोलतो आणि हाऊस डिझॉल्व्ह करतो, या सगळ्या गोष्टी 85 मध्ये दिल्या. म्हणजे राष्ट्रपती, आता समजा आपल्या संसदेचं सेशन असेल, मग ते राष्ट्रपती जे बोलवतात किंवा संसदेमध्ये अधिवेशन तहकूब करतात किंवा पुन्हा हाऊसच डिझॉल्व्ह करतात, ते 85 मध्ये दिलंय, लक्षात ठेवा. 86 संसदेसमोर अभिभाषण करण्याचा आणि दोन्ही गृहांना संदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. 86 काय, अभिभाषण आहे. राष्ट्रपतीचं जे प्रेसिडेन्शियल अभिभाषण आहे ते 86 चं. 85 मध्ये आपण काय केलं, सेशन बोलवलं. 86 मध्ये अभिभाषण केलं राष्ट्रपतीने. त्याच्यानंतर 87 राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. विशेष अभिभाषण म्हणजे काय, जेव्हा नवीन नवीन निवडणूक होतात, नवीन इलेक्शन होतं, तर जेव्हा नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होते किंवा प्रत्येक वर्षाचं जे नवीन सेशन असतं त्यावेळेस राष्ट्रपती काय करतात, अभिभाषण करतात. तर ते स्पेशल अभिभाषण 87 मध्ये येतं. 86 मध्ये पण संसदेसमोर अभिभाषण होतं, संदेश देणं होतं, बट 87 इज अ स्पेशल. ज्या केसमध्ये ज्यावेळेस आपण नवीन गव्हर्नमेंट बनते त्यावेळेचं अभिभाषण, त्या संबंधी प्रोव्हिजन आहे. एवढं लक्षात असू दे. नाव 88 काय असतं, 88 म्हणजे मंत्री आणि महान्यायवादी यांचे गृहासंदर्भातील हक्क. म्हणजे काय असतं, 88 मध्ये जे काही मंत्री असतील किंवा जे काही अटॉर्नी जनरल असतील ते काय करू शकतात, त्यांचे हक्क दिले. मग अटॉर्नी जनरल काय करू शकतो, संसदेच्या मीटिंग मध्ये जाऊ शकतो, तिकडे बोलू शकतो, बट अटॉर्नी जनरलला मतदानाचा अधिकार नसतो. अटॉर्नी जनरल मतदान करू शकतो का, नाही, कारण की त्याला तो मेंबर नाही होता. मग जे मंत्रीचे जे महान्यायवादी अटॉर्नी जनरलचे अधिकार आहे ते 88 मध्ये दिले. एवढं लक्षात असू द्या, एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं असं. ओके, आता इकडून लक्षात घ्या, 89, 90, 91, 92 हे 4 आर्टिकल राज्यसभेसंबंधी. 89 म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे 89 मध्ये बघा राज्यसभा असेल, राज्यसभेचे चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे राज्यसभेचे चेअरमॅन डेप्युटी चेअरमॅन 89 मध्ये येणार. त्याच्यानंतर 90 मध्ये उपाध्यक्ष पद रिक्त होणे आणि उपाध्यक्षाचा राजीनामा नाही, म्हणजे रिमूव्हल वगैरे जे असतं, एक तर राजीनामा असेल किंवा त्यांचे पद रिक्त होणे, तर राजीनामा किंवा पद रिक्त होणे किंवा पदावरून काढणे या संबंधी तरतूद 90 मध्ये दिलेली. ओके, सो पद रिक्त होणे, पदावरून काढणे ही तरतूद 90 मध्ये. 91 मध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी त्यांचे जे कर्तव्य असतात किंवा जे त्यांच्याकडे अधिकार असतात ते, म्हणजे 91 मध्ये काय असेल, पॉवर आणि ड्युटी. पॉवर आणि ड्युटी कशामध्ये दिलेली, समजा 91 मध्ये दिले. 91 मध्ये पॉवर आणि ड्युटी आणि 92 मध्ये बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष उपाध्यक्ष सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवणे नाही त्यामध्ये. म्हणजे 92 मध्ये काय सांगितलं, त्यांचं
रिमूव्हल मोशन किंवा त्यांना जे पदावरून काढण्याचा बडतर्फीचा ठराव जेव्हा हाऊस विचारात घेईल तेव्हा त्यांच्यावर काय काय बंधन येतात या संबंधित तरतूद आहे. कळतंय? मग 89 म्हणजे राज्यसभामध्ये चेअरमॅन, डेप्युटी चेअरमॅन. 90 मध्ये त्यांचा राजीनामा, त्यांना पदावरून काढणं किंवा पदच्युत करणं. 91 मध्ये त्यांचे पॉवर ड्युटी आणि 92 मध्ये त्यांच्या रिमूव्हल मोशन असताना त्यांच्याकडे काय अधिकार असतात. हे 4 जे राज्यसभेचे ना तसेच लोकसभेला पण लागू होतं. कळतंय? म्हणजे इकडे जे 89, 90, 91, 92 आहे ना, तिकडं वगैरे मग 93, 94, 95 आणि 96 असं आहे बघा. बघा 93 म्हणजे काय, लोकसभेचे सभापती उपसभापती. म्हणजे 89 मध्ये राज्यसभा संबंधी होता सभापती उपसभापती, 93 मध्ये लोकसभा संबंधी. ओके. पुढचं 90 मध्ये काय दिलं होतं, त्यांचं रिमूव्हल म्हणजे 90 मध्ये उपाध्यक्ष पद रिक्त होणे. तसं इकडं पण आहे, सभापती उपसभापतीचं पद रिक्त होणे, राजीनामा. मग इकडं पण होणं, पद रिक्त होणं किंवा त्यांचा राजीनामा होणं किंवा त्यांना पदच्युत करणं, कामावरून काढणं, हे होतं 90. 91 मध्ये काय होतं, 91, 95 सेम असाने त्यांचे पॉवर आणि ड्युटी दिल्या होत्या बघा. 95 मध्ये पण दिले, त्यांचे कर्तव्य दिलेले आणि त्यांचे अधिकार दिले. कळतं? म्हणजे हे पेअर मध्ये लक्षात येईल. आणि 92 आणि 96, 92 मध्ये काय दिलं होतं, त्यांना रिमूव्हल मोशन बडतर्फीचा ठराव विचारात दिला असताना ते अध्यक्ष बसू शकत नाही या संबंधी होतं. कळतंय? म्हणजे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, 89, 90, 91, 92, त्याच्यानंतर 93, 94, 95, 96 हे सारखे सारखे. इकडे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, इकडे त्यांना स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला, पदच्युत केला. इकडे 91, 95 मध्ये त्यांच्या पॉवर आणि ड्युटी असतील आणि 92, 96 मध्ये त्यांना जेव्हा रिमूव्हल मोशन केलं जाईल तेव्हा ते चेअरमॅनशिप करू शकत नाही या संबंधी होतं. हे जे सगळे अधिकार आहे राज्यसभेसंबंधी, हे सगळे अधिकार आहे हे लोकसभेसंबंधी. म्हणजे तुमचे 89 पासून तर 96 पर्यंत सगळे आर्टिकल लक्षात राहतील जर का या गोष्टीचं तुम्ही केलं, या लॉजिकने तुम्ही गेलात. ओके. सो एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूयात, है ना. पुढचं आर्टिकल काय आपलं 97. आता बघा, दोघं हाऊसचे अध्यक्ष म्हणजे 89 पासून तर 96 पर्यंत दोघं हाऊसचे चेअरमॅन वगैरे सगळं झालं. मग आता 97 मध्ये सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष या सगळ्यांचा पगार आणि भत्ता दिलेला आहे. कळतंय का? मग पगार आणि भत्ता कोणाचा, तर त्या चौघांचा. ते चौघं कोण, तर लोकसभेचे चेअरमॅन, डेप्युटी चेअरमॅन म्हणजे स्पीकर, डेप्युटी स्पीकर वगैरे, आणि राज्यसभेसाठी पण चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन. कळतंय? मग 97 मध्ये त्या चौघांचा पगार दिलाय. मग ते चौघं कोण वगैरे, पगार आणि भत्ता दिलाय ते चौघं कोण, तर लोकसभेचे ते अध्यक्ष उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे पण अध्यक्ष उपाध्यक्ष, एवढं लक्षात ठेवा, सभापती उपसभापती. या चौघांचा पगार वगैरे कुठं दिलाय, 97 मध्ये, जे संसद बाय कायद्याने ठरवते. एवढं लक्षात असू द्या, हे तुम्हाला एक्झामसाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 98 मध्ये काय दिलेलं आहे, संसदेचे सचिवालय. बघा, संसदमध्ये काम चालतं, त्यांना काम करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ लागत असतो. त्या सगळ्याचं प्रोव्हिजन दिलेलं आहे 98 मध्ये. सचिवालय एवढं, सेक्रेटरिएट किंवा सचिवालय एवढं लक्षात असू द्या, सेक्रेटरिएट सचिवालय हे 98 मध्ये दिले. संसदेला काम करण्यासाठी सचिवालय लागेल, ते 98 मध्ये दिले. त्याच्यानंतर 99 मध्ये शपथ आणि वचनबद्धता. बघा, आपण 99 वर्षाचा करार करतो म्हणजे एक प्रकारे शपथ घेतो, एक प्रकारे काय घेतो, ओथ घेतो. तर असं लक्षात असू द्या की आपण एक अग्रीमेंट 99 वर्षाचा केलाय आणि त्याच्यामध्ये आपण ओथ घेतलेली आहे, तेवढं लक्षात असू द्या, तुम्हाला लक्षात येईल. 99 मध्ये ओथ दिलेली आहे. त्याच्यानंतर 100 म्हणजे मतदानाचा, जागा रिक्तानाचा किंवा आपण कोरम संबंधी अधिकार आहे. बघा, कोरम 1/10 असताना तर कोरम संबंधी आर्टिकल 100 आहे. किंवा आपण म्हणतो ना की 100% मतदान झालं पाहिजे, तर मतदानाचा अधिकार पण 100 आहे. म्हणजे 100 कोरम संबंधी पण आहे, 100 मतदानासंबंधी पण आहे. मतदान असेल, सभागृहामध्ये जागा रिक्त असताना मतदान असेल, कोरम असेल, ते कोरम वगैरे असेल, या संबंधी सगळी तरतुदी आर्टिकल 100 मध्ये दिल्या, एवढं लक्षात असू द्या, कोरम आणि मतदान वगैरे. ओके. सो कळतंय? बघा, 89 पासून आपण बघितलं, 89 मध्ये काय होते, दोघं हाऊसचे चेअरमॅन होते. त्याच्यानंतर 90 मध्ये त्यांना पदावरून राजीनामा संबंधी होता. 91 मध्ये त्यांचे पॉवर ड्युटी होत्या आणि 92 मध्ये त्यांना रिमूव्हल मोशन करताना ते चेअरमॅन नाही असू शकत. त्याचप्रमाणे मग 93 साठी स्पीकर होता. 93 मध्ये स्पीकर होते लोकसभेचे, त्यांचे सभापती उपसभापती म्हणजे स्पीकर, डेप्युटी स्पीकर. 94 मध्ये त्यांना पदावरून दूर करणं म्हणजे ते राजीनामा देतील, परिच्छेद करतील, ते सगळं. 95 मध्ये सभापती किंवा स्पीकर, डेप्युटी स्पीकरचे पॉवर ड्युटी दिल्या होत्या. 96 मध्ये त्यांना रिमूव्हल मोशन असताना ते चेअरमॅन नाही बनू शकत, हे दिलं होतं. त्याच्यानंतर 97 मध्ये त्यांचा पगार दिला होता, ते चौघांचा, दोघं चेअरमॅन आणि दोघं डेप्युटी चेअरमॅन. 98 मध्ये त्यांचं सेक्रेटरिएट, त्यांचं सचिवालय दिलं होतं. 99 मध्ये शपथ वचनबद्धता दिली होती आणि 100 मध्ये कोरम दिलं होतं आणि संसदेचा अधिकार म्हणजे जागा रिक्त असणे, मतदान असणे, हे 100 मध्ये दिलं होतं. ओके. आता पुढचं बघू 101 मध्ये काय. 101 मध्ये परत जागा रिक्त होणे, है ना, त्या संबंधी.
102 मध्ये डिस्क्वालिफिकेशन संबंधी आहे, एवढं लक्षात ठेवा. 102 डिस्क्वालिफिकेशन मी सांगितलं होतं. 84 इज अबाउट क्वालिफिकेशन. 84 मार्क पडले तर तुम्ही क्वालिफाय झालात, आणि 102 मार्क झाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय झाला. तर 102 इज डिस्क्वालिफिकेशन, 84 इज अबाउट द क्वालिफिकेशन. 84 इज अबाउट द क्वालिफिकेशन अँड 102 इज अबाउट द डिस्क्वालिफिकेशन. हे जोडीमध्ये लक्षात असू द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ओके. त्याच्यानंतर 83 सदस्यांच्या अपात्रतेबाबत मुद्द्यांवर निर्णय. मग जेव्हा एखादा डिस्क्वालिफाय होईल तर त्यावर निर्णय कसा घेतला जाईल ते 103 मध्ये सांगितलंय. ओके. 104 शपथ न घेता जर तुम्ही सभागृहात बसले तर तुम्हाला काय होतं, 500 रुपये दंड लावला जातो. तुम्हाला मतदान करता येत नाही, शिक्षा होते. तर 104 काय म्हणतं की शपथ न घेता जर का तुम्ही हाऊसमध्ये बसत असाल तर तुम्हाला काय 500 रुपये दंड लागेल. या संबंधी प्रोव्हिजन 104 मध्ये दिलेलं आहे. ओके. 105 काय, संसदेचे सभागृहाचे सदस्य व त्याच्या समित्या यांचे अधिकार आणि विशेष अधिकार. खूप महत्वाचा आर्टिकल आहे. 105 मध्ये जे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात किंवा जे कमिटीचे मेंबर्स असतात त्यांच्याकडे असणारे जे प्रिव्हिलेज आहे, म्हणजे ते तुमची बाजू मांडू शकता, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन त्यांना हाऊसमध्ये दिलेलं आहे. त्या संबंधी सगळ्या तरतुदी आर्टिकल 105 मध्ये दिलेल्या आहे. सो लक्षात असू द्या, आर्टिकल 105 मध्ये संसदेचे सभागृहाचे सदस्य, त्यांच्या समित्याचे अधिकार, यांचे प्रिव्हिलेज, हे सगळ्या गोष्टी 105 मध्ये दिलेल्या आहे. ओके. सो 105 पण लक्षात आलं पाहिजे, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 106 मध्ये काय दिलेलं आहे, तर त्यांचे वेतन आणि भत्ते, कोणाचे, मेंबरचे. बघा, आपण 97 मध्ये पण वेतन भत्ते बघितलं होतं, आपण वरती बघितलं अध्यक्ष सगळ्या यांचे वेतन भत्ते, आणि इकडे काय 106 मध्ये पण वेतन भत्ते आहे. आता 97 मध्ये कोणाचा पगार भत्ता होता, तर जे चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन होते दोघा होते, म्हणजे टोटल 4 लोक होते, त्यांचा पगार संबंधित. आणि 106 कोणाचा पगार आहे, तर जे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात, ज्या खासदार वगैरे असतात त्यांचा पगार आहे. तर चेअरमॅनचा पगार 97 मध्ये दिला, आणि मेंबरचे असतील त्यांचा पगार, त्यांचे भत्ते ते 106 मध्ये दिलं. एवढं लक्षात असू द्या. सो हे जोडीने लक्षात ठेवा, म्हणजे 97 आणि 106. त्याच्यानंतर 108 मध्ये जॉईंट सेटिंग आहे. ओके. 108 मध्ये तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 107 हे विधेयक मांडण्यासाठी आणि संमत करण्यासाठी तरतुदी. म्हणजे 107 काय सांगतो की बिल कसं मांडायचं आणि बिल कसं पास करायचं, की कुठं मांडायचं, कुठं पास करायचं, त्या संबंधी तरतुदी दिल्या 107 मध्ये. विधेयक मांडण्याबाबत आणि ते संमत करण्याचे तरतुदी. 108 काय, जॉईंट सेटिंग असतं, संयुक्त बैठक असते ना, संयुक्त बैठक ते 8 मध्ये. संयुक्त बैठक आपण ऑस्ट्रेलियाकडून तत्व घेतलंय. संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात. तर हे सगळं 108 मध्ये दिलेलं आहे, जॉईंट सेटिंग किंवा संयुक्त बैठक. 109 असतं धन विधेयकाबाबत विशेष पद्धती. जे मनी बिल असतं, मनी बिल साठी विशेष प्रोसिजर 109 मध्ये दिलंय. आणि 110 मध्ये मनी बिलची डेफिनेशन दिलेली. मनी बिलची प्रक्रिया 109 मध्ये दिलेली आहे. आणि मनी बिल जे धन विधेयक जे दिले ते 110 मध्ये दिले. आणि 111 मध्ये विधेयकाला मंजुरी, म्हणजे प्रेसिडेंटची जी साईन असते ना एखाद्या विधेयकाला, प्रेसिडेंटची साईन जी असते ते 111 मध्ये सांगितलं. प्रेसिडेंट एखाद्या विधेयकाला साईन करेल, धन विधेयकाला साईन करेल किंवा कोणत्या विधेयकाला साईन करेल, तर 111 कसं काय लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची एकच साईन असते ना, युनिक साईन असते. एका व्यक्तीसाठी एक साईन असते. तर राष्ट्रपती एखाद्या विधेयकाला साईन करेल किंवा संमती देईल, त्या संबंधी आर्टिकल काय 111. ओके. त्याच्यानंतर 112 कोणते आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये बजेट हा शब्द नाही मेन्शन केला. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मेन्शन केलेलं आहे, तर ते 112 मध्ये दिलं आहे. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट रिलेटेड प्रोव्हिजन 112 मध्ये दिले, लक्षात ठेवा. 112 म्हणजे आपलं बजेट संबंधी. 113 मग काय, 113 अंदाजपत्रकाबाबत संसदेची कार्यपद्धत. म्हणजे 113 काय सांगितलं, तर 112 मध्ये आपण काय केलं, बजेट मांडला. मग बजेट संबंधी संसदेची काय प्रोसिजर असेल, संसदची काय प्रक्रिया असेल, ते काय सांगितलं 113 मध्ये सांगितलं. 114 अप्रोप्रिएशन बिल आहे. 114 इज रिलेटेड टू द अप्रोप्रिएशन बिल, जे विनियोजन विधेयक आहे, की तुम्हाला पैसा जर का संसदेमधून काढायचा, संचय निधीतून काढायचा, तर विनियोजन विधेयक मांडावं लागतं. या संबंधित तरतूद 114 मध्ये दिलेली आहे, विनियोजन विधेयक संबंधित तरतूद. 115 पूरक, अतिरिक्त आणि अधिक अनुदाने, म्हणजे सप्लिमेंटरी, ऍडिशनल आणि एक्सेस ग्रँट, या संबंधित तरतूद 115 मध्ये दिलेले. जे सप्लिमेंटरी, ऍडिशनल आणि एक्सेस, कसं लक्षात ठेवा, SAI लक्षात ठेवा. सप्लिमेंटरी ग्रँट, ऍडिशनल ग्रँट आणि एक्सेस ग्रँट, साई लक्षात ठेवा. साई कशामध्ये दिलेलं आहे, 115 मध्ये. 116 लेखानुदान, प्रत्युत्दान आणि अन्य, म्हणजे या ठिकाणी वोट अँड अकाउंट, त्याच्यानंतर वोट ऑन क्रेडिट आणि एक्सेप्शनल ग्रँट, हे सगळ्या 116 मध्ये दिलेलं आहे. 115 मध्ये हे, 116 मध्ये वोट अँड अकाउंट, वोट अँड क्रेडिट आणि एक्सेप्शनल ग्रँट. ओके. 116. 117 असतं फायनान्स बिलची डेफिनेशन दिलं. ओके. तुम्हाला दोघं बिल माहित पाहिजे. 110 तुम्हाला विचारलं, 110 मध्ये मनी बिल सांगितलंय आणि 117 मध्ये फायनान्स बिल सांगितलंय.
फायनान्स बिल ब्रॉडर कन्सेप्ट आहे ना, ऑल मनी बिल हा फायनान्स बिल. तर फायनान्स बिल थोडी ब्रॉड कन्सेप्ट आहे. तर फायनान्स बिल 117 मध्ये सांगितलं, मग फायनान्स बिल मध्ये फायनान्स बिल 1 येतो, फायनान्स बिल 2 येतो, मनी बिल येतो, म्हणून ऑल मनी बिल आर फायनान्स बिल. 117 मध्ये फायनान्स बिल सांगितलं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 118 मध्ये प्रक्रियेचे नियम, एखाद्या हाऊसचे नियम किंवा प्रक्रिया करता सांगणारे नियम 118 मध्ये सांगितले. नियम लक्षात ठेवा, 18 मध्ये नियम आहे, 18 संबंधी नियम वगैरे. 19 मध्ये वित्त कामकाजासंबंधी संसदेने प्रक्रियेचे कायद्याद्वारे नियमन. बघा, नियम आणि नियमन 118 आणि 119 मध्ये आहे. म्हणजे प्रक्रियेचे नियम 118 मध्ये, आणि वित्त कायदा करत असेल तर संसद कोणते नियमन फॉलो करेल 119 मध्ये. त्याच्यानंतर 120 मध्ये संसदेत वापरायची भाषा. बघा ना, 120 आणि 121 परत जोडीमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कसं लक्षात ठेवा, तर 120 मध्ये तुम्ही जे करा 120 121 120 काय सांगता, तुम्ही संसदेमध्ये कोणती भाषा वापरता, म्हणजे संसदमध्ये भाषा वापरता ते 120 आहे. आणि 121 आणि 122 आहे पेअर मध्ये, लक्षात ठेवा. 121 असं संसदेवर चर्चेवर निर्बंध, म्हणजे तुम्ही ज्युडिशरी बाबत संसदेमध्ये चर्चा करू शकत नाही. जेव्हा रिमोल मोशन चालू असतं तेव्हा करा, पण बाकी वेळ ज्युडिशरी बद्दल तुम्ही संसदेमध्ये चर्चा नाही करणार, हे 121 आहे. आणि 122 काय आहे, ज्युडिशरी काय करणार, संसदेबाबत चर्चा नाही करणार. तर न्यायालय संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करणार नाही. कळतंय का, आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवरचा प्रिन्सिपल आहे ना, मग सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये दोघं अंशला काय दिलं, आपण सेपरेशन दिलंय. तर आपण बघतो 121 च्या हिशोबाने संसद ज्युडिशरी बद्दल चर्चा नाही करणार, आणि 122 काय सांगतं की ज्युडिशरी संसदेबद्दल जास्त चर्चा नाही करणार. त्या दोघांना काय दिलं, सेपरेशन दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर 123 संसदेचे जे अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे ना, ऑर्डिनन्स 123 आणि 213. इकडं प्रेसिडेंट ऑर्डिनन्स अध्यादेश काढतात, इकडं गव्हर्नर ऑर्डिनन्स काढतात. इकडं प्रेसिडेंटचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे, आणि इकडं गव्हर्नरचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. या संबंधित तरतूद आपल्याला दिलेली. कळत आहे. सो लक्षात घ्या. बघा, 120 मध्ये काय दिले, भाषा दिलेली आहे. तसंच 210 मध्ये पण भाषा दिलेली आहे. इकडं काय, संसदेची भाषा 120 मध्ये, 210 मध्ये राज्य विधिमंडळ असतात, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, त्यांची भाषा आहे. मग त्याच्यानंतर 121 सांगितलं होतं की संसदेमध्ये तुम्ही ज्युडिशरीबद्दल चर्चा नका करू. 122 सांगितलं की ज्युडिशरीने संसदेबद्दल चर्चा नाही केली पाहिजे. 123 सांगितलं ऑर्डिनन्स, ते 213 मध्ये पण ऑर्डिनन्स आहे. इकडं गव्हर्नरचा ऑर्डिनन्स, इकडं प्रेसिडेंटचा ऑर्डिनन्स. ओके. त्याच्यानंतर एवढे आर्टिकल तर आपण बघितले. आता पुढचं बघा, सुप्रीम कोर्ट चालू होतं आर्टिकल 124 पासून. बघा, 124 मध्ये मग सुप्रीम कोर्टची तरतूद आहे, आणि 214 मध्ये मग हायकोर्टची तरतूद आहे. ओके. सो हे म्हणजे तुम्हाला हे, आणि 241 तुम्ही जाल तर हायकोर्ट इन युनियन टेरिटरी संबंधित तरतूद. बघा, या तिघांना फिरवलं, म्हणजे 114 2 इकडे आणा तर 214 नंतर हायकोर्ट बनतं, आणि परत त्या आकडेवारी फिरवलं तर युनियन टेरिटरीसाठी जे कोर्ट आहे ना ते बनतं. सो हे आर्टिकल तुम्ही पेअरमध्ये लक्षात ठेवू शकता, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि युटी साठी कोर्ट, त्याच्या संबंधित तरतूद. त्याच्यानंतर आर्टिकल 125 न्यायाधीशांचे वेतन सांगितलं. बघा, 124 मध्ये न्यायाधीश आले, 125 मध्ये त्यांचं वेतन संबंधित तरतूद आहे, एवढं लक्षात असतं. 125. 126 कार्यकारी मुख्य म्हणजे न्यायाधीशांचे नेमणूक, म्हणजे 126 इज रिलेटेड टू द ऍक्टिंग चीफ जस्टिस. ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया नेमताना 126 सांगतं की ऍक्टिंग चीफ जस्टिस. 127 ॲडॉक जजेस. 127 तदर्थ म्हणजे ॲडॉक जजेस, आपण टेम्पररी जर कामाचा लोड आपला वाढला तर आपण काय करता, राष्ट्रपती काय ॲडॉक जजेस अपॉइंट करतात. तर ते ॲडॉक जजेस अपॉइंटमेंट संबंधी 127 आहे. 128 सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशही उपस्थित, म्हणजे 128चा काय सांगतो, रिटायर्ड जजेस, जे निवृत्त न्यायाधीश आहे ते वगैरे. कळत आहे. 125 वेतन, 126 ऍक्टिंग जज, 127 ॲडॉक जज, 128 रिटायर्ड जज या संबंधी होती. 129 कोर्ट ऑफ रेकॉर्ड, सगळ्यात महत्वाचा आर्टिकल आहे. सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड, म्हणजे काय, त्यांचे पुरावे जे असतात ते पुढच्या केसमध्ये ॲज अ रेफरन्स म्हणून वापरतात. तर सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड कशामध्ये सांगितलं, 129 मध्ये सुप्रीम कोर्ट इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड किंवा अभिलेखाचे न्यायालय आहे. अभिलेखाचे न्यायालय म्हणजे त्यांचं जे रेकॉर्ड असतील ते जतन केले जातात, आणि ते पुढच्या केसमध्ये वापरले जातात ॲज अ रेफरन्स म्हणून. तर अभिलेखचं न्यायालय हे 129 मध्ये सांगितलं. 130 सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान, म्हणजे त्यांचं जे बेंच आहे, तर बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट कुठं असेल, ते आर्टिकल 130 मध्ये. आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टची बेंच कुठे, दिल्लीमध्ये. तर बेंच संबंधित तरतूद कुठे सांगितली, 130 मध्ये सांगितली, एवढं लक्षात असलं. त्याच्यानंतर 131 ओरिजिनल ज्युरिडिक्शन. आता सुप्रीम कोर्टचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन असेल, सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र, ते 131 सांगितलं. 131 इज अ ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे ना, जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, मूळ अधिकार क्षेत्र आहे, ते ओरिजिनल ज्युरिडिक्शन. आता 132
सर्वोच्च न्यायालयाला अपील करण्यासंबंधी म्हणजे विशिष्ट प्रकरणे उच्च न्यायालयाकडून अपील करायचं सर्वोच्च न्यायालयामध्ये हे येतं 132 मध्ये. ओके. 133 मध्ये दिवाणी अपील येतं आणि 134 मध्ये फौजदारी अपील येतं. कळतंय? म्हणजे 133 इज रिलेटेड टू द सिव्हिल प्रकरणामध्ये अपील करायचं आणि 134 येतं काय तर क्रिमिनल किंवा फौजदारी प्रक्रियेमध्ये काय करायचं अपील करणं त्यासंबंधी आहे. तर 133 134 पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 135 सध्याच्या कायद्याअंतर्गत फेडरल कोर्टाला असलेले अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालय. आपल्याला माहिती आहे 1935च्या कायद्याने आपल्याकडे फेडरल कोड बनलं होतं. तर 1935 मधून जर का तुम्ही हा 9 गायब केला तर 135 बनतं ना. तर काय सांगते 135 की जे फेडरल कोर्टकडे जे अधिकार होते ते आपण काय केले सुप्रीम कोर्टला दिले. तर कशाने सांगितलंय 135 मध्ये सांगितलं की फेडरल कोर्टचे अधिकार आम्ही काय करतोय सुप्रीम कोर्टला देतोय. का कारण की 135 म्हणजे 1935 मध्ये फेडरल कोर्ट आलं आपल्याला कायद्यानुसार. तर त्याच्यामध्ये 135 फेडरल कोर्ट लक्षात ठेवा. 136 सुप्रीम कोर्टकडे स्पेशल लीव्ह विशेष सूट आहे. स्पेशल लीव्ह प्रोव्हिजन विशेष सूटचा अधिकार. स्पेशल केस काय काय केस असतात जे सुप्रीम कोर्ट स्वतःकडे डायरेक्ट घेऊ शकतं त्याला म्हणतात स्पेशल लीव्ह. तर ते स्पेशल लीव्ह कोशामध्ये तर आर्टिकल 136 मध्ये विशेष सूट आहे. सुप्रीम कोर्टला वाटलं की एखादा केस ते स्वतःकडे घ्यायचं आहे तर ते डायरेक्ट घेऊ शकतं. कळतंय? तर बघा 133 आपल्याकडे ओरिजिनल ज्युडिक्शन होता. त्याच्यानंतर 133 आपल्याकडे सिव्हिल केसमध्ये अपील होता. 134 आपल्याकडे क्रिमिनल केसमध्ये अपील होता. 135 आपल्याकडे बघितलं की फेडरल कोर्टकडे जे पॉवर होते ते आता सुप्रीम कोर्ट गेले आणि 136 इज अ स्पेशल लीव्ह जे सुप्रीम कोर्टकडे अवेलेबल होते. त्याच्या व्यतिरिक्त 124 मध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली होती. 125 मध्ये त्यांचं वेतन वगैरे आपण डिसाईड केलं होतं. 126 मध्ये ऍक्टिंग जजेस अपॉइंट केले होते. 127 मध्ये ॲडहॉक जजेस अपॉइंट केले होते. 128 मध्ये रिटायर्ड जज संबंधी होतं. 129 इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड होतं. 130 इज अ सुप्रीम कोर्टचं बेंच संबंधी होतं आणि 131 तर त्याचे ओरिजिनल ज्युडिक्शन त्याच्या संबंधी होतं. एवढं आर्टिकल लक्षात असू द्या. पुढे जाऊयात आपण. आर्टिकल 137 न्यायालय निर्णय आणि आदेशांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन. म्हणजे काय म्हणता येईल की आपला स्वतःचा निर्णय आपण नाही का एखादा निर्णय सुप्रीम कोर्ट काय करते गोलकनाथ केसमध्ये एखादा निर्णय देते आणि त्याच्यानंतर मग केशवानंद भारती केसमध्ये त्याला काय करते रिव्ह्यू करते. तर स्वतःचं जजमेंट रिव्ह्यू करण्याची पॉवर 137 मध्ये. 129 काय होतं 129 इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड आपण बघितलं होतं बघा. 129 इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेखाचे न्यायालय. 129 इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड आणि 137 की रिव्ह्यू ऑन जजमेंट. स्वतःची जजमेंट रिव्ह्यू करण्याची जी पॉवर आहे ती 137 मध्ये दिलेली आहे आणि 129 मध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्ड दिलेलं आहे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 138 सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार विस्तार करायचा. म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे पॉवर आहे अधिकार विस्तार करायचं आहे ते 38 आहे. 38 वगैरे काही लक्षात ठेवा 38 एज पर्यंत किंवा 38 तर विस्तार करण्याचा अधिकार 38 करा. 39 प्राधिलेख काढण्यासाठी अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करणे. म्हणजे काय माहितीये का विशिष्ट प्राधिलेख काढण्यासाठी अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करणे. जे रीटचे अधिकार असताना रीटचे अधिकार ते अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करणे हे 139 आहे. रीट संबंधी अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करणे ते रीट संबंधी गोष्टी लक्षात ठेवा 139. त्याच्यानंतर 140 सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अँसिलरी पॉवर लक्षात ठेवा. अँसिलरी सहाय्यभूत अधिकार क्षेत्र हे अँसिलरी पॉवर जे ते आर्टिकल 140 मध्ये. त्याच्यानंतर 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्वांना बाइंडिंग आहे बंधनकारक लक्षात ठेवा. 141 काय की जर का एखादा सुप्रीम कोर्टने एखादा निर्णय दिला तर ते सगळ्या न्यायालयांना काय असतो बाइंडिंग असतो. म्हणजे सुप्रीम कोर्टने एखादा निर्णय दिला तर तो हायकोर्टला बाइंडिंग असेल तो डिस्ट्रिक्ट कोर्टला बाइंडिंग असेल किंवा लोअर ज्युडिशरीला बाइंडिंग असेल तर सुप्रीम कोर्टचा निर्णय सगळ्या कोर्टला बाइंडिंग असेल हे आर्टिकल 141 मध्ये सांगितलं आहे. द डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट की सगळ्यांना बाइंडिंग आहे. लक्षात ठेवा की 141 इज अ बाइंडिंग. त्याच्यानंतर 142 काय तर ते आदेशाची अंमलबजावणी करणे. आता सुप्रीम कोर्टने एखादा आदेश दिला तर त्याची ग्राउंडवर अंमलबजावणी कशी करायची त्या संबंधित तरतूद कशामध्ये दिलेली आहे तर 142 मध्ये दिलेली आहे. म्हणजे अंमलबजावणी करून घ्यायचे एखादा आदेश. 141 मध्ये काय दिलं होतं 141 मध्ये दिलं होतं सुप्रीम कोर्टचा आदेश बाइंडिंग असेल सगळ्यावर आणि 142 मध्ये काय देत आहे त्यांचा आदेश काय करायचा आहे अंमलबजावणी करायचा आहे. 142 मध्ये अंमलबजावणी ऑफ आदेश 141 मध्ये त्यांचा बाइंडिंग निर्णय असेल सुप्रीम कोर्टचा बाइंडिंग निर्णय असेल. त्याच्यानंतर 137 इज अ स्वतःचे जजमेंट स्वतः रिव्ह्यू करण्यासंबंधीची पॉवर होती ती 137 मध्ये आपण बघितली. हे सगळं 138 मध्ये त्यांचं ज्युडिक्शन इन्क्रीज करणं. 139 रीट संबंधित त्यांच्याकडे काय एक्स्ट्रा अधिकार हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 143 सल्लादायी अधिकार क्षेत्र. म्हणजे सुप्रीम कोर्टला खूप वेळेस काय करतात प्रेसिडेंट काय करतात सल्ला घेतात. ते आर्टिकल 143 जे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. सल्लादायी अधिकार क्षेत्र
सल्ला घेण्याचा अधिकार जो सुप्रीम कोर्टकडून तो आर्टिकल 143 मध्ये येतं, एवढं लक्षात घ्या. त्यांच्यानंतर पुढे बघा, आर्टिकल 144 नागरी आणि न्यायिक प्राधिकरणाचे सर्वोच्च न्यायालयाला सहाय्यक कार्य करणे, म्हणजे बाकी जे न्याय प्राधिकारी असेल ते सपोर्टिव्ह रोल म्हणून कार्य करेल सुप्रीम कोर्टला, हे आर्टिकल 144 सांगतं. आर्टिकल 145 न्यायालयाचे नियम करणे. न्यायालयाचे नियम कशा संबंधी होतं? 145 मध्ये नियम आहे, एवढं लक्षात ठेवा, न्यायालयाचे रिलेटेड नियम. 146 सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचा खर्च. हे इम्पॉर्टंट आहे की सुप्रीम कोर्टमध्ये जे पण अधिकारी असेल, जे कर्मचारी असेल, त्यांचा जो खर्च असेल या संबंधी. बघा, आपण पगार कुठं बघितला होता? सुप्रीम कोर्टचा पगार आर्टिकल 125 मध्ये पगार संबंधी. आणि आर्टिकल 146 काय? तर त्यांचे जे पण ऑफिसर असतील, त्यांचे जे पण कर्मचारी स्टाफ असेल, त्यांचा सगळा खर्च या संबंधी तरतूद 146 मध्ये दिलेली. आणि 147 इज अर्थबोधन या संबंधी. ओके, एवढे सुप्रीम कोर्ट संबंधी आर्टिकल होते. पुढचं भारताचे कॅग संबंधी आर्टिकल आहे. आर्टिकल 148 पासून तर आर्टिकल 151 पर्यंत आपल्याला कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये भारताचा एक कॅग असेल, हे आर्टिकल 148 मध्ये सांगितले. 148 मध्ये कॅग असेल, ज्याला नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणतात, त्या संबंधित तरतूद आर्टिकल 148 मध्ये दिलं आहे. आर्टिकल 149 नियंत्रक आणि महालेखापालची कर्तव्य दिलेली, म्हणजे 149 मध्ये त्याच्या कर्तव्य दिले, त्यांच्या ड्युटी, त्यांच्या पॉवर जे आहे त्या 149 मध्ये दिले कॅगच्या. 150 मध्ये सांगितलंय संघराज्याचा आणि राज्याचे लेख्याची नोंद, म्हणजे फॉर्म्स ऑफ अकाउंट कशा प्रकारे ठेवले जाईल, कशा प्रकारे अकाउंटिंगचे फॉर्म ठेवले जाईल, त्या संबंधित तरतूद 150 मध्ये. आणि 151 मध्ये त्यांचा अहवाल आहे. कॅग आपला अहवाल प्रेसिडेंटला देतात आणि प्रेसिडेंट त्यांचा अहवाल संसदेसमोर येतात. तो आर्टिकल 148, आर्टिकल 149, आर्टिकल 150 आणि आर्टिकल 151 या संबंधी कॅग दिलेला आहे. त्याच्यानंतर कॅगचे कर्तव्य, जे पॉवर वगैरे, ड्युटी, कर्तव्य, ते 149 मध्ये दिले. 150 मध्ये त्याचे लेखी, फॉर्म्स ऑफ अकाउंट, अकाउंट कसे ठेवणे, अकाउंटचे स्टँडर्ड कसे ठेवणे त्या संबंधी. आणि 151 मध्ये त्यांचा अहवाल. एवढे 4 आर्टिकल कॅगचे रिलेटेड आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके, सो कॅग पण तुम्हाला कळेल बघा, की मॅथ मध्ये आला तर कॅग रिलेटेड आर्टिकल चुकून आला. ओके, आता पुढचं चालू होतं आपला कलम 152 ते 237 भाग 6 मध्ये. भाग 5 मध्ये आपण सेंट्रल बघितलं होतं, केंद्र. भाग 6 मध्ये राज्य बघतो. 152 ला चालू होतं, 237 पर्यंत चालतं. काय ते? म्हणजे 152 पासून ते 237 हे आपल्या कशा संबंधी आहे? स्टेट संबंधी, राज्य संबंधी. सो आता बघू आपण. बघा, या ठिकाणी परत 152 मध्ये राज्याची व्याख्या आली. मी तुम्हाला सांगितलं होतं 12 मध्ये पण स्टेट राज्याची व्याख्या दिली, 1236 मध्ये पण राज्याची व्याख्या दिली, आणि 152 मध्ये पण राज्याची व्याख्या दिली. 52 मधला बघा, हे 5 गॅप केलं तर 12 बनतं ना, तसं बघितलं होतं. म्हणजे 12, 36 आणि 152 या तिघच ठिकाणी डेफिनेशन ऑफ स्टेट मेन्शन केली आहे, एवढं लक्षात असू द्या. सो तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायला इझी जाईल. तर राज्य संस्थेची व्याख्या कुठे दिलेली आहे? 52 मध्ये दिली, 152. त्याच्यानंतर राज्याचे राज्यपाल 153 मध्ये दिलं. आपण बघितलंय 52 जेव्हा होतं तेव्हा प्रेसिडेंट होते, आणि 153 जे आहे ते आपले गव्हर्नर आहे, आणि 63 मध्ये आपले व्हाईस प्रेसिडेंट होते. हे तिघा संबंधित तरतूद लक्षात ठेवा. 52 मध्ये राष्ट्रपती, 153 मध्ये गव्हर्नर आणि 63 मध्ये आपले उपराष्ट्रपती. हे आपण त्यावेळेस आर्टिकल मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर राज्यपालाचे कार्यकारी अधिकार 154. बघा, राष्ट्रपतीची एक्झिक्युटिव्ह पॉवर 53 मध्ये होते, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ प्रेसिडेंट. आणि 154 मध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ गव्हर्नर सांगितले. ओके, इकडे प्रेसिडेंटची एक्झिक्युटिव्ह पॉवर 53 मध्ये होती, 154 मध्ये गव्हर्नरची एक्झिक्युटिव्ह पॉवर. ओके, त्याच्यानंतर राज्यपालाची नेमणूक खूप इम्पॉर्टंट आहे, अपॉइंटमेंट. हे कसं लक्षात ठेवा? 55 मध्ये अपॉइंटमेंट होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. 55 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट असणार आहे. त्याच्यानंतर 56 मध्ये त्यांचा कार्यकाल, टर्म असणार आहे. आणि 57 मध्ये त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस म्हणजे अर्थ असणार आहे. सो तिघं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे 155 इम्पॉर्टंट आहे, 156 इम्पॉर्टंट आहे, 157 इम्पॉर्टंट आहे, हे वगैरे. म्हणजे त्याच्या नियुक्तीसाठी होता, आणि 158 त्याच्या शर्ती, 158 पण इम्पॉर्टंट. 155 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट संबंधी आहे, 156 म्हणजे त्यांच्या टर्म संबंधी आहे, आणि 157 त्यांच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्थ काय काय, तर ते अर्थ वगैरे, म्हणजे त्यांना त्या पोस्टवर जाण्यासाठी काय अर्थ पाहिजे, सिटीजन पाहिजे, हे असेल ते त्या संबंधी क्वालिफिकेशन सांगू शकता तुम्ही, ते सांगितलंय. आणि 158 मध्ये त्यांच्या काय सांगितलंय की कंडिशन ऑफ सर्व्हिस, म्हणजे कंडिशन ऑफ सर्व्हिस काय काय असेल ते. सो हे महत्वाचे आर्टिकल आहे. 155 मध्ये अपॉइंटमेंट झाले, 56 मध्ये टर्म झालं, 57 मध्ये त्यांच्या अर्थ क्वालिफिकेशन झालं, आणि 158 मध्ये त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस झाल्या. 159 मध्ये त्यांच्या शपथ आहे. ओके, आपण शपथ बद्दल पण बघितलं होतं सगळ्या पेअर मध्ये. तर 159 तेव्हा पण मी तुम्हाला बोललो होतो. बघा, 60 मध्ये कोणाची शपथ होती? राष्ट्रपतीची शपथ होती.
69 मध्ये कोणाची शपथ होते? व्हाईस प्रेसिडेंटची शपथ होते. त्याच्यानंतर 159 मध्ये कोणाची शपथ आहे? गव्हर्नरची शपथ संबंधी दिलेले जे आपण बघतो की शपथ वगैरे. तर या मध्ये होती. त्याच्यामध्ये पण 99 पण आपण आता बघत होतो, तेव्हा पण आपण शपथ बघितली होती, ओथ बघितली होती. आणि त्याच्यानंतर 219 मध्ये पण जे हायकोर्टचे जे जज असतात त्यांच्या संबंधी शपथचं काहीतरी प्रोव्हिजन आहे. इकडे 9 येतं बघ, इकडे 9 आला, इकडे 9 आला, इकडे 9 आला, इकडे 9 आला, असं काहीतरी ट्रिक लक्षात ठेवा. 60 मध्ये राष्ट्रपतीची शपथ. इकडे पण काय सांगितलं? शपथ सांगितलं. 159 मध्ये शपथ संबंधी तरतूद आहे, एवढं लक्षात असू द्या. तुम्हाला म्हणजे फायदा होईल लक्षात ठेवण्यासाठी की सोपं ठेवण्यासाठी तुम्हाला फायदा होईल त्याची शपथ संबंधी. ओके. सो 159 मध्ये शपथ संबंधी. 160 मध्ये आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची अधिकार. बघा तिकडे 70 मध्ये आकस्मिक बघितलं होतं, इकडे 160 मध्ये बघतो. आपण बघितलं होतं ना 70 एज झाली आहे आणि काही पण आकस्मिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. इकडे 160 मध्ये एकदम इमर्जन्सी सिच्युएशन किंवा आकस्मिक परिस्थिती राज्यपालची निर्माण झाली तर काय करायचं, एवढं लक्षात ठेवा. कळत आहे? म्हणजे बघा जिकडे ते 52 आहे, इकडे 153 आहे. 52 मध्ये प्रेसिडेंट होतो, 153 मध्ये गव्हर्नर. तिकडे 53 मध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर होती आणि इकडे काय केलं? 154 मध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर दिले. कळत आहे? त्याच्यानंतर आपण इमर्जन्सी वगैरे शपथ तिकडे बघितलं, तिकडे 60 मध्ये शपथ होती प्रेसिडेंटची, इकडे 159 मध्ये गव्हर्नरची शपथ आहे. त्याच्यानंतर तिकडे आकस्मिक पॉवर 70 मध्ये होती आणि इकडे आकस्मिक पॉवर 160 मध्ये. असं काहीतरी कंपॅरिझन तुम्हाला काही ना काही माहित पाहिजे, जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवू शकाल एखादे ट्रिक्स वगैरे किंवा काय करू. ओके. 161 क्षमा करणे किंवा दंड वगैरे जे असतात ते कमी करणे. बघा आपल्याकडे 72 मध्ये पार्डनिंग पॉवर होती आणि आपल्याकडे 161 मध्ये पण पार्डनिंग पॉवर आहे किंवा क्षमादानाचा अधिकार आहे. लक्षात असू द्या, क्षमादानाचा अधिकार आहे, एवढं लक्षात असू द्या. आता काय काय आहे ना, तुम्ही कसं काय लक्षात ठेवू शकता माहिती का? 11 मायनसचा फॉर्म्युला यूज करा. 11 बघा आपल्याकडे 72 मध्ये समा होता, त्याच्यातून 11 मायनस केले तर किती होतं? इकडे 1 वाजता, इकडे 6 होतं, 61 बनतं ना, त्याच्या पुढे फक्त 1 लावा. म्हणजे तिकडे 72 मध्ये समाधान होतं, इकडे 161 मध्ये समाधान आहे, कारण की आपण काय केलं? 11 मायनस केलं, असा फॉर्म्युला वापर. कळतंय का तुम्हाला? आणखी पुढे सांगतो मी कसं आहे. 11 मायनस फॉर्म्युला तुम्ही थोडं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी आर्टिकल माहित होते. त्याच्यानंतर 100 कार्यकारी अधिकार आहे. बघा तिकडे तुम्ही 73 मध्ये त्यांची एक्झिक्युटिव्ह पॉवर बघितला होता. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी अधिकार तिकडे दिलेले होते. त्याच्यावरून 11 मायनस करा, किती होतं? इकडे 2 येतं, इकडं 6 येतं, 162. तिकडे 162 मध्ये पण कार्यकारी अधिकार येतात. कळतंय का? 11 महिन्याच्या फॉर्म्युल्याच्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता. फक्त तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे पाहिजे. आता बघा महाभियोक्ता, तिकडे तुम्हाला माहिती आहे अटॉर्नी जनरल 76 मध्ये बघितला होता. अटॉर्नी जनरल मधून 11 मायनस करा, इकडे 6 मधून 5, इकडे गेला, इकडे 6, हे 65, इकडे 1 लावा. फक्त 165 मध्ये मग ऍडव्होकेट जनरल येणार. इकडे अटॉर्नी जनरल केंद्रस्थानी, ऍडव्होकेट जनरल राज्यस्थानी. म्हणजे परत 11 महिन्याचा फॉर्म्युला वापरला तरी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता ऍडव्होकेट जनरल. परत तिकडे सेम आहे. मंत्र्याबाबत इतर तरतुदी, म्हणजे मंत्रीबाबत इतर तरतुदी काय होतं? पहिले 163 बघा. 163 होता राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल, एवढं लक्षात ठेवा. ओके. थोडं आपल्या तिकडं गडबड झाली, मी मागे बोललो. पहिले 163 बघा. बघा तिकडं काय होतं माहिती आहे का? 74 होतं. मी तुम्हाला बोललो होतं 74 इज अ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचा बेस आहे. 74 मध्ये काय होतं? PM असेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल आणि ते राष्ट्रपतीला सल्ला देतील, राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्यानुसार वागतील. परत त्याच्यातून 11 मायनस करा, किती होतं? हे इकडे 3 येणार, इकडे 6 येणार, 163. तिकडे पण सेम आहे. CM असेल, त्यांचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल आणि ते गव्हर्नरला सल्ला देते. म्हणजे 74 मध्ये आणि 163, त्या ठिकाणी 74 आहे, तर या ठिकाणी 163. त्या ठिकाणी 75 आहे, तर या ठिकाणी 164 आहे. कळते का? त्या ठिकाणी 76 असेल, तर या ठिकाणी 165 असेल. त्या ठिकाणी 77 असेल, त्या ठिकाणी 166 असेल. त्या ठिकाणी 170 म्हणजे 78 असेल, त्या ठिकाणी 167 असेल. म्हणजे 11चा गॅप फॉर्म्युला जर का तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला काही ना काही आर्टिकल लक्षात ठेवायला सोपं पडेल, काहीतरी ग्रुपमध्ये लक्षात ठेवायला सोपं पडेल, असं मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे लक्षात आहे. सो आपण काय बघितलं? 74 किंवा 163 काय सांगतं की एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल CMच्या अंतर्गत आणि ती काय करेल? गव्हर्नरला सल्ला देईल. हे आर्टिकल 163 सांगितलं. 164 काय होतं? जे तिकडे 75 मध्ये दिलं होतं की इतर तरतुदी दिल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर 165 महाभियोक्ता, तिकडे बघितलं होतं 76 मध्ये अटॉर्नी जनरल होता, -11 केलं, 65 बनलं. 65 बनल्यानंतर इकडे फक्त एक एक्स्ट्राचं ऍड केलं. कळतंय? म्हणजे इकडे फक्त एक ऍड केलं, इकडे ऍडव्होकेट जनरल बनले, इकडे अटॉर्नी जनरल आणि इकडे ऍडव्होकेट जनरल. सो हे पण तुम्हाला लक्षात आहे. पुढचं राज्यकाल काम चालवणे है ना, राज्याचे काम चालवणे. तिकडे 77 मध्ये काम चालवणं होतं. 77 मध्ये 11 गेले, इकडे 66, 166. म्हणजे 77 मध्ये आणि 166 मध्ये काम काय दिलंय?
की राज्य सरकारचे कामकाज चालवणे यासंबंधी तरतुदी. त्याच्यानंतर 167 राज्यपालांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य. बघा तिकडे मी 78 बोललो होतो. 78 मायनस परत 11 करा, किती होतं? हे 7 इकडे 6 167. म्हणजे 78 ची क्षणे काय होतं? पीएम हा दुवा होता. कोणामधला? एका ठिकाणी प्रेसिडेंट होते, एका ठिकाणी काउन्सिल ऑफ मिनिस्टर होते. या दोघांमध्ये दुवा म्हणून काम कोण करत होता? पीएम करत होता. तसंच 167 मध्ये सीएम दुवा आहे. सीएम दुवा कोणामध्ये? या ठिकाणी गव्हर्नर आणि गव्हर्नरचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर, या दोघांमधला दुवा कोण आहे? तर सीएम आहे, एवढं लक्षात ठेवा. तर 167 राज्यपालाची माहिती देण्यावर मुख्यमंत्र्याचे कर्तव्य. तर इकडं पीएमचे कर्तव्य, इकडं सीएमचे कर्तव्य, हे 167 मध्ये दिले, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर परत आर्टिकल राज्य विधिमंडळ संबंधी आपण थोडे बघू. राज्य विधिमंडळ आर्टिकल 168 राज्य विधिमंडळाची संरचना. आता तिकडेही बघा 79 मध्ये काय दिलं होतं आपल्याला? संरचना दिलं होतं. बघा कशाची संरचना होती? संसदेची होती, बरोबर आहे. बघा तिकडे 79 मध्ये संसद होती, 80 मध्ये राज्यसभा दिलं होतं, 81 मध्ये लोकसभा दिलं होतं. तसंच परत 79 मधून 11 मायनस करा, किती होता? 168. म्हणजे 68 होता, इकडे 1 लावा. इकडे काय दिलेले? तर विधिमंडळाची रचना दिलेली आहे. ओके, तर विधिमंडळाची रचना कशामध्ये दिली? 168 मध्ये दिलेली आहे, तुम्हाला माहित असला पाहिजे. त्याच्यानंतर 169 सगळ्यात महत्वाचा आर्टिकल आहे. राज्यामधील विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे. हे बघा आर्टिकल 169 वर खूप वेळेस क्वेश्चन येतं. जे विधान परिषद असतं, विधान परिषद एकतर निर्माण करणे, क्रिएट करणे किंवा अबॉलिश करणे. विधान परिषद क्रिएट करणे किंवा अबॉलिश करणे हे आर्टिकल 169 मध्ये येतं. हा आर्टिकल खूप वेळेस विचारता, लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर पुढचं होतं आर्टिकल 170 विधानसभेची रचना, आर्टिकल 171 विधान परिषदेची रचना. या दोघं रचना माहित पाहिजे. 170 मध्ये विधानसभा रचना दिले, 171 मध्ये विधान परिषदेची रचना दिली, 172 मध्ये विधिमंडळाचा कार्यकाल. परत इकडे बघा, तिकडे कार्यकाल किती होता? 83 होता, मी सांगितलं होतं. 8 मायनस 3 म्हणजे 5 वर्ष कार्यकाल, लक्षात ठेवा लोकसभा. तर 83, परत 83 मधून 11 मायनस करा, किती होतं? इकडे 2 येणार, इकडे 7 येणार, म्हणजे 172. 172 म्हणजे काय? विधिमंडळाचा कार्यकाल. ओके, विधिमंडळाचे दोघं हाऊस आहे, त्यांचा कार्यकाल किती किती असेल? 172 मध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर पुढचं आहे 173 विधिमंडळाचे सदस्याचे अर्थ क्वालिफिकेशन. तिकडे 84 क्वालिफिकेशन होतं आणि 102 डिस्क्वालिफिकेशन होतं. परत 84 मधून 11 मायनस केलं, तिकडे 3 येणार, इकडे 7 येणार, 1. तर 173 इज रिलेटेड टू द क्वालिफिकेशन. लक्षात आहे, इकडे 84 पण क्वालिफिकेशन आहे, 173 पण क्वालिफिकेशन संबंधी आहे, लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर 174 राज्य विधिमंडळाचे अधिवेशन तहकूब आणि विसर्जन. तिकडे 85 मध्ये होतं सेशन बोलवणे किंवा ऍडजॉर्नमेंट करणे किंवा हाऊस डिझॉल्व्ह करणे, आणि इकडे किती असणार आहे? 174 मध्ये असणार आहे. 11चा गॅप आहे, तुम्हाला बघून घ्या. तिकडे पण सेशन बोला, त्याला सेशनला ऍडजॉईन करा, सेशन डिझॉल्व्ह करा. तर 85 ची जोडी कोणासोबत आहे? 174. 11चा गॅप तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर 175 सभागृहाचे उद्देशून अभिभाषण करण्याचा संसदेचा राज्यपालाचा अधिकार. तिकडे आपण बघितलं होतं अभिभाषण करण्याचा 86 मध्ये अधिकार होता, बरोबर आहे. अभिभाषण करण्याचा तो 86 मध्ये अभिभाषण होतं, त्याच्यामध्ये इकडे कोणते? 175. परत तुम्ही बघा 11च्या संबंधी घ्या. तर राज्यपालाच्या विशेष अभिभाषण 176. तिकडे 87 मध्ये म्हणजे स्पेशल ऍड्रेस होता, आणि इकडे काय असणार आहे? 176 मध्ये स्पेशल ऍड्रेस असणार आहे, हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मंत्री आणि महाभियुक्तांचे हक्क जे होते, तिकडे 88 मध्ये हक्क दिले होते, इकडे 177 मध्ये हक्क दिले. 11चा गॅप तुम्हाला दिसेल. जे स्पेशल आहे तिकडे ते बसू शकतात, भाग घेऊ शकतात, त्यामध्ये मंत्रीचे आणि अटॉर्नी जनरलचे किंवा जे ऍडव्होकेट जनरलचे अधिकार आहे ते. त्याच्यानंतर परत 178 मध्ये विधानसभेचे सभापती उपसभापती. बघा आता परत जोडीने लक्षात ठेवा, तिकडे किती होतं? 89 आलं होतं, बरोबर आहे. 89 मध्ये तुमचं जे राज्यसभा होते, त्याचे राज्यसभेचे चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन बद्दल तरतूद होती. 11 मायनस केलं तर 178 बनतं. तर इकडे पण काय? विधानसभाचे जे आहे, जे काही स्पीकर असेल आणि डेप्युटी स्पीकर असेल, त्यांच्या संबंधित तरतूद दिलेली आहे आर्टिकल 178 मध्ये. सो तुम्हाला केंद्राचे लक्षात ठेवायचे, राज्य ऑटोमॅटिक आठवते. त्याच्यानंतर आर्टिकल 179 काय सांगतं? सभापती आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे किंवा त्यांना राजीनामा. सेम सिक्वेन्स तिकडे फॉलो होते. बघा तिकडे पण काय होतं? 89 मध्ये त्यांचे चेअरमॅन डेप्युटी चेअरमॅन होते. 90 मध्ये त्यांना पदावरून दूर करणे, त्यांचा रिमोव्हल ठराव पदच्युत होणे. 91 मध्ये त्यांच्या संबंधी पॉवर दिल्या होत्या, आठवतं का? तिकडे पण 91 मध्ये त्यांच्या संबंधी पॉवर आणि ड्युटी त्यांच्या दिल्या होत्या. आणि 92 मध्ये काय दिलं होतं? की त्यांना जेव्हा तुम्ही रिमूव्ह कराल तेव्हा ते चेअरमॅन म्हणून राहू नाही शकत. सो सेम इकडे पण ना सिक्वेन्स फॉलो होते. बघा पहिले 89 मध्ये सभापती उपसभापती असतात, त्याच्यानंतर 180 मध्ये त्यांना रिक्त करताना त्या पदाचा राजीनामा,
वगैरे त्या संबंधित तरतुदी. 181 मध्ये 178 मध्ये विधानसभेचे सभापती उपसभापती, 179 मध्ये त्यांचे पद रिक्त होणे, 180 मध्ये त्यांचे पॉवर वगैरे दिलेले आहे आणि 181 मध्ये त्यांचा पदावधी त्यांचा रिमूव्ह करताना ठराव जे असेल त्यासोबत कळतंय. सो हे पेअर मध्ये लक्षात राहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी पडेल. मग तिकडं 89, 90, 91, 92 मध्ये जे होतं इकडे 11चे गॅपचे हिशोबाने 178, 179, 180, 181. इकडं काय त्यांची अपॉइंटमेंट, जे पण चेअरमॅन ते असेल त्यांची अपॉइंटमेंट. त्याच्यानंतर इकडं पद रिक्त होणे, राजीनामा देणे किंवा पदच्युत त्यांना पदावरून काढणे. इकडं त्यांचे पॉवर आणि ड्युटी या ठिकाणी. आणि या ठिकाणी 192, 181 मध्ये काय, जेव्हा त्यांना बडतर्फीचा ठराव विचारत असेल तर त्यावेळेस ते चेअरमॅन राहू शकत नाही, या संबंधी आहे. ओके. पुढचे आर्टिकल पण सेम परत त्याचप्रमाणे. पुढचे आर्टिकल काय, 192 विधान परिषदेचे अध्यक्ष. इकडे पण परत आठ आर्टिकल तुम्हाला एकदम पाठ होते. सो 8 आर्टिकल पाठ करण्यासाठी कशी जोडी वगैरे, इकडं बघा 178, 179 वरती लिहितो मी थोडं, बघा इकडं 178, 179, 180 आणि 181. मग इकडं परत 182 मध्ये 183, 184 आणि 185 असं आहे. कळते का. मग 192 मध्ये बघा त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष विधान म्हणजे दुसरा उच्च. 183 मध्ये त्यांना पदावरून रिक्त करणे, राजीनामा देणे त्यासंबंधी. 184 मध्ये त्यांचे अधिकार आहे ना, जे अधिकार जे पॉवर आणि ड्युटी त्या संबंधी. आणि 185 मध्ये त्यांना बडतर्फीचा ठराव विचाराधीन असेल तर त्यांना काय करता येणार नाही, चेअरमॅनशिप राहता येणार नाही तेवढं. त्याच्यानंतर 186 मध्ये काय येतं, त्यांची वेतन भत्ते. तिकडे सांगितलं होतं मी 97 मध्ये पगार दिला होता चेअरमॅन वगैरे सगळ्यांचा, त्याच्यामध्ये 11 मायनस केलं तर किती होतं, 186. तर या ठिकाणी यांचा पगार दिलेला, म्हणजे चेअरमॅनचा पगार वगैरे सगळं 186 मध्ये दिलाय. त्याच्यानंतर 187 सचिवालय, बरोबर. तिकडे 98 मध्ये सचिवालय होतं, इकडे 187 मध्ये सचिवालय दिले, बरोबर आठवत आहे. तर सचिवालयाचे तरतूद 187 मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, सचिवालय पण तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर शपथ 88 मध्ये दिलंय, तिकडे मी तुम्हाला सांगितलं होतं 99 मध्ये शपथ आहे. शपथ संबंधी आपण आर्टिकल बघितले, परत 11 मायनस करा, 188 या ठिकाणी पण शपथ संबंधी तरतूद दिलेली. ओके. सो हे लक्षात ठेवा, शपथ संबंधी तरतूद. शेवटी 9 येतं तर शपथ येते, एवढं काहीतरी लक्षात ठेवा. शपथ संबंधी तरतूद झाली 189, 188 शपथ, सॉरी. तिकडं 99 मध्ये शपथ होते आणि इकडं 188 मध्ये शपथ होते. त्याच्यानंतर 189 सभागृहामध्ये मतदान करणे, जागा रिक्त होणे किंवा घनपूर्ती. बघा तिकडे 100 मध्ये सगळं काही दिलं होतं ना, 100 मधून 11 मायनस केलं तर 189 म्हणतं ना, तर इकडे दिलेलं आहे की मतदानाचा अधिकार, म्हणजे 100 मध्ये काय आता 100% मतदान करायचं आहे, किंवा एखादी जागा रिक्त झाली किंवा घनपूर्ती झाली, 100% घनपूर्ती 1/10 असतं ना, तर 100 मध्ये होतं मतदान वगैरे. तर जे त्या ठिकाणी 100 मध्ये होतं, या ठिकाणी किती मध्ये दिलेलं आहे, 189 मध्ये दिलेलं आहे. लक्षात राहील तुमच्या, एवढं काही अवघड नाहीये, सोप्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. एक दोनदा रिवाइज केलं तर राहिले लक्षात, एवढं काही हे नाही. 190 मध्ये पद रिक्त होण्यासंबंधी प्रोव्हिजन 190. त्याच्यानंतर 191 डिस्क्वालिफिकेशन, बरोबर लक्षात आहे. बघा तिकडे 102 मध्ये डिस्क्वालिफाय होतं आणि इकडे किती मध्ये, 191 मध्ये डिस्क्वालिफाय. आता आहे ना, इकडे आहे ना 191 मध्ये डिस्क्वालिफाय होतं, कळतं 11चा गॅप तसं. त्याच्यानंतर 192 डिस्क्वालिफिकेशन बद्दल निर्णय घेणे. इकडे 103 होता डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय, इकडे 192 डिस्क्वालिफिकेशन संबंधी स्पीकर निर्णय घेतील की नाही त्या संबंधी. त्याच्यानंतर 193 काय होतं की तुम्ही जर का विदाऊट पगार एखाद्या हाऊसमध्ये बघले किंवा शपथ न घेता एखाद्या हाऊसमध्ये बसले, शपथ न घेता जर हाऊसमध्ये बसले तर तुम्हाला पेनल्टी लागेल. तर तिकडे काय होतं, तिकडे 104 मध्ये प्रोव्हिजन होतं, इकडे 193 मध्ये प्रोव्हिजन आहे, परत 11चा गॅप आहे. कळतंय का. परत 104 मधून 11 गेले तर कुठेतरी 93 होता, म्हणून 11चा गॅप. म्हणजे काय, ती शपथ न घेता तुम्ही हाऊसमध्ये बसले, वोट केला, तुम्हाला 500 रुपये पर डेच्या हिशोबाने काय करावा लागतो, दंड भरावा लागतो. ही तरतूद इकडे 193 मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर 194 विधिमंडळाचे सभागृह सदस्य समित्यांचे अधिकार. इकडे बघितलं होतं आपण 105 मध्ये जे होतं ते 194 मध्ये, हे जे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात, तर या ठिकाणी MLA जे असतात त्यांचे पॉवर त्यांचे प्रिव्हिलेज जे ते 194 आणि 105 मध्ये सांगितले. त्याच्या 195 मध्ये वेतन भत्ते, तिकडे मी सांगितलं होतं 106 मध्ये वेतन दिलं होतं सगळं आहे ना, वेतन आणि भत्ते वगैरे बघितलं होतं, जे खासदार वगैरे असतात त्यांचे वेतन वगैरे होते. आणि 97 मध्ये जे चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन असतात त्यांच्या वेतनबद्दल बोललो होतो. तर इकडे 106 आहे, तर या ठिकाणी 195 मध्ये MLAचा वेतन त्यांचा पगार काय असेल त्या संबंधित तरतूद 195 मध्ये दिली. ओके.
त्याच्यानंतर 196 विधेयक मांडण्यासाठी आणि संमत करण्याच्या तरतुदी, म्हणजे बिल एखादं कसं मांडाल त्या संबंधित तरतुदी. 197 धन विधेयक सोडून इतर विधेयकासंबंधी काय मर्यादा आहे ते. 198 विधेयकाबाबत विशेष प्रक्रिया. वित्त विधेयक म्हणजे धन विधेयकाची विशेष प्रक्रिया. 199 धन विधेयक. तिकडे 110 मध्ये धन विधेयक होतं. 11 करा 99 बनतं, म्हणून 199 काय दिलेलं आहे, मनी बिल दिलेलं आहे. 11 मायनसचा पॉवर लक्षात असू द्या. ओके. आणि 200 मध्ये विधेयकाला अनुमती, राष्ट्रपतीची साईन जशी होती ना तसं गव्हर्नरची साईन या ठिकाणी येते, ते लक्षात ठेवा. आपण बघितलं होतं 111 मध्ये काय होतं, प्रेसिडेंट एखाद्या विधेयकाला संमती देतं, त्याप्रमाणे त्याच्यातून -11 केलं तर किती होतं, 100 होतं ना. 100 म्हणजे गव्हर्नमेंटची साईन असते, गव्हर्नरची साईन असते, एवढं लक्षात असू द्या, जे तुम्हाला माहित म्हणजे महत्वाचं ठरेल वगैरे. ओके. सो आणखी किती आर्टिकल्स आपण, ठीक आहे, आपण 213 पर्यंत कम्प्लीट करूया. तर ते विधेयकाला अनुमती देणे 200. त्याच्यानंतर 201 राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे. आता या ठिकाणी काय असतं माहिती का, एक नवीन आर्टिकल आलं बघा. आपण काय करतो, 201च्या हिशोबाने एक आलं ना, तर गव्हर्नर काय करतोय, प्रेसिडेंटसाठी वरती बिल राखून ठेवताय. तर 1 कसं लक्षात ठेवा की तुम्ही वरती एखादं बिल राखून ठेवताय. 200च्या हिशोबाने गव्हर्नरने साईन केलं बिलला, मग समजा त्याला काही डाऊट असेल तर 201 वापरून तो काय करतोय, वरती बिल पाठवतोय राष्ट्रपतीकडे. तर 201 असं लक्षात ठेवा की प्रेसिडेंटसाठी एखादं बिल जेव्हा गव्हर्नर राखून ठेवतो त्यासंबंधी तरतूद 201 मध्ये दिलेली. त्याच्यानंतर 202 वार्षिक बजेट संबंधी बजेट. आता इकडे ना जेव्हा 200ची लाईन क्रॉस होते ना तेव्हा 10चा गॅप चालू होता. त्यानंतर 11चा गॅप होता ना, आता 10चा गॅप चालू होणार आहे. 200 पर्यंत लाईन होते तर 11चा गॅपचा फॉर्म्युला होता. आता तिकडे बजेट किती दिलं होतं, 112 मध्ये दिलं होतं. त्याच्यामधून 10 मायनस केलं तर किती होतं, 202 होतं. तर 202 मध्ये पण तुम्हाला काय दिसणार आहे, बजेट दिसणार आहे, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. त्याच्यानंतर 203 अंदाजपत्रकाबाबत विधिमंडळाची जी प्रक्रिया असेल ती. त्याच्यानंतर 204 अप्रोप्रिएशन बिल, विनियोजन विधेयक. मग तिकडे किती होतं अप्रोप्रिएशन बिल, तिकडे होतं 114 मध्ये. परत 10चा गॅप बघा, आता 114 मध्ये होतं अप्रोप्रिएशन बिल, त्याच्यामध्ये म्हणून 10 करा, इकडे होतं 204. 204 मध्ये पण अप्रोप्रिएशन, म्हणजे जे 114 मध्ये असेल ते 204 मध्ये असेल, ते म्हणजे अप्रोप्रिएशन बिल. 205 मध्ये पूरक, अतिरिक्त आणि अनुदान, म्हणजे सप्लिमेंटरी ग्रँट, ऍडिशनल ग्रँट आणि एक्सेस ग्रँट या संबंधित तरतूद 115 मध्ये पण होती आणि 205 मध्ये पण आहे. त्याच्यानंतर लेखानुदान आणि बाकी वगैरे, म्हणजे वोट अँड अकाउंट किंवा वोट ऑफ क्रेडिट किंवा एक्सेप्शनल ग्रँट 106 मध्ये होतं, 206 मध्ये पण आहे. त्याच्यानंतर वित्त विधेयकाबाबत विशेष तरतूद ते होतं 117 मध्ये त्यासंबंधी. त्याच्यानंतर प्रक्रिया नियम 118 मध्ये होता, 208 मध्ये पण त्याचे. त्याच्यानंतर 209 वित्त विधेयकाबाबत काय नियमन करण्याचा अधिकार, तिकडे 119 मध्ये नियमन होतं त्यासंबंधी. त्याच्यानंतर 210 120 मध्ये तुम्हाला मी भाषा बोललो होतो, ते इकडे होणार आहे 210. 10चा गॅप दिसतोय, म्हणजे या ठिकाणी भाषा संबंधी अधिकार, राज्य विधिमंडळामध्ये कोणती भाषा वापरणार ते 210 मध्ये दिलं आहे. त्याच्यानंतर 211 विधिमंडळ चर्चेवर निर्बंध, तिकडे बघितलं होतं आपण, संसदमध्ये 121च्या हिशोबाने तुम्ही चर्चा नाही करू शकत कोणाबद्दल, तर ज्युडिशरी बद्दल. आपण बघितलं ना 111 मध्ये संसदमध्ये तुम्हाला चर्चा करायला अलाउ नव्हती, इकडं -10 करा म्हणजे किती होतं, तर 211 होता काहीतरी. तर 211 मध्ये काय होतं, विधिमंडळ किंवा विधानसभामध्ये तुम्ही ज्युडिशरी बद्दल त्यांच्याबद्दल चर्चा करणार नाही. 112 काय होतं, ज्युडिशरी त्यांच्या म्हणजे ज्युडिशरीमध्ये विधी संबंधी विधानसभेचा चर्चा नाही होणार, कळतंय का. 211 आणि 212 असं आहे. इकडं काय होतं की विधानसभा विधिमंडळामध्ये तुम्ही ज्युडिशरीची चर्चा नाही करणार, आणि इकडे उलट ज्युडिशरीकडे तुम्ही विधानसभाची चर्चा नाही करणार, हे 212 मध्ये होतं. आणि 213 विधानसभेचे विषयांकात म्हणजे ऑर्डिनन्स, जे 123 मध्ये ऑर्डिनन्स होतं ते 213 मध्ये पण ऑर्डिनन्स हे अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. या अध्यादेश काढण्याच्या अधिकारावर आपण बोललो होतं, तेवढे आर्टिकल आहे. ओके. सो एवढे आर्टिकल आपण पाठ करू. फक्त लक्षात असू दे आपला फॉर्म्युला महत्वाचा आहे. जेव्हा 200च्या अगोदर असेल तर तो 11चा फॉर्म्युला फॉलो होतो, आणि 200ची लाईन तुम्ही क्रॉस केली तर 10चा फॉर्म्युला पार्ट चालू होतो. एवढं लक्षात असू दे, एवढं लक्षात आलं तर तुम्ही आर्टिकल पार्ट ठेवू शकता. सो आय थिंक तुम्हाला आवडलं असेल हे सेशन. पुढच्या वेळेस आपण मग काय करू, पुढचे आर्टिकल करू हायकोर्टचे वगैरे. सो 213ला आपण इकडे स्टॉप करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या वेळेला. थँक्यू. ऑल द बेस्ट अगेन.